सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम। आज आपण 219 नंबरच्या सत्संगात प्रवेश करत आहोत। गेली अनेक सत्संगापासून आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी सांगितलेले जे तत्व सिद्धांत आहे, आचार विचार प्रणाली आहे, त्याचप्रमाणे अनादीचे व नित्य जे चार पदार्थ आहे, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, याचं कार्यकारण स्वरूप लक्षण बघितल्यानंतर आपल्या पूर्वजांनी आपल्याला जे निर्णय तत्व सांगितलेले आहे त्याचं चिंतन केलं। त्यानंतर श्री सर्वज्ञ श्री चक्रप्रभू निरूपित श्री दत्तात्रय प्रभू महाराज, चक्रपाणी प्रभू महाराज, गोविंद प्रभू महाराज, श्रीकृष्ण महाराज याचं चिंतन केल्यानंतर परमेश्वराने या जीवाकडून जीवाच्या हितासाठी, जीवाच्या भल्यासाठी जी अपेक्षा केलेली आहे, काय करावं नेमकं परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने, याचं आपण चिंतन केलं। सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी अत्यंत स्पष्ट आणि पारदर्शक तत्व सांगून खूप काही करण्याची, खूप काही अपेक्षा केलेल्या नाही जीवाकडून, परंतु नेमकं आणि अचूक समजून घेणं आणि त्यावरती चालणं, ही धार्मिकता ही ज्ञानाशी निगडीत आहे, बुद्धीशी निगडीत आहे। आणि म्हणून ज्ञानवाचक असलेला हा धर्म ज्ञानाने समजून जर घेतला तर खूप अवघड नाही, कारण ज्ञानमोचक परमेश्वराने सांगितलेलं आहे। आणि त्याच ज्ञानातून जर आपण धार्मिकता केली तर ती धार्मिकता खूप मोठी करण्याची आवश्यकता नसते। परमेश्वराने केलेले ज्या अपेक्षा आहे त्या अपेक्षात उतरणं खूप अवघड नसतं। सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी आपल्याला जे तत्व सिद्धांत सांगितले ते जीवाच्या हितासाठी, जीवाच्या भल्यासाठी आणि जीवासाठी सांगितले। परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, स्वतः अवतार घेतला आणि बोध दिला, हे जीवाच्या हितासाठी आणि भल्यासाठीच आहे। परंतु अचूकता कळणं आणि समजणं आणि त्यावरती चालणं, ही मात्र कड ही जीवाची आहे, स्वतंत्र जीवाची आहे। आणि म्हणून जीवाने हे समजून घेतलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे। आपण समजून न घेता, जाणून न घेता कितीही धार्मिकता केली तर त्या धार्मिकतेतून परमेश्वर प्राप्त होईलच याची कोणत्या प्रकारची गॅरंटी नाही। आणि म्हणून परमेश्वराने स्पष्ट सांगितलं आहे, बाई आरती करून येथीची दशीची धरिली पुरे। अर्थतापूर्वक ज्ञानवाचक फक्त परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने परमेश्वराने सांगितलेले जे तत्व आहे, आचार विचार प्रणाली आहे, याची नुसती दशीची जरी धरली तरी परमेश्वर म्हणतात पुरे आहे आमच्या प्राप्तीसाठी, तुमच्या मुक्तीसाठी। परंतु ही दशी काय आहे हे आपल्याला समजत नाही, कळत नाही। पण त्यावरही परमेश्वरांनी, सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी अत्यंत स्पष्ट आणि पारदर्शक आपल्याला विधी आणि अविधी सांगितलेले आहे। एखादा आजार आपल्या जेव्हा होतो तेव्हा ज्यावेळेस आपण डॉक्टरकडे जातो त्यावेळेस आपल्या शरीरातली कमतरता नेमकी काय आहे ही डॉक्टर चेक करतात आणि ती कमतरता भरून काढणारे जे औषध आहे ते आपल्याला देतात आणि त्यानंतर आपण बरं होत असतो। तसंच परमेश्वराने आपल्याला परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने तुमच्यामध्ये काय कमतरता आहे ही जीवाच्या दोषातून तर आपल्याला स्पष्ट आणि पारदर्शकपणे सांगितलेलं आहे। आणि ते आपण जीव ह्या पदार्थामध्ये सखोल असं चिंतन केलेलं आहे। आपल्याला नेमकं करायचं काय हे जर आपल्याला कळलं तर आपण ते करू शकतो, आणि करायचं काय नाही हे आपल्याला समजलं तर ते आपण टाळू शकतो। आणि तेच विधी आणि अविधीत परमेश्वरांनी हे तत्वज्ञान सांगितलेलं आहे। या अगोदरही नपाळते या सत्संगामध्ये आपण या अनेक सूत्रांचं चिंतन केलेलं आहे की नपाळतेची आपल्याला अत्यंत भीती असते, पण परमेश्वरांनी अपेक्षित असलेलं जे न पाळतं आहे, जे पाळण्याचा विषय नाही, करण्याचा विषय नाही, ते कोणते सूत्र आहे हे आपण बघितलेले आहे। परंतु त्याच अनुषंगाने आज आपण या सत्संगामध्ये परमेश्वराने या जीवाकडून काय अपेक्षा केलेली नाही किंवा काय करण्याची आपल्याला ताकीद दिलेली आहे, न करण्याची काय ताकीद दिलेली आहे हे आपण समजून घेणार आहोत। कारण बरेच लोक यामध्ये अडकलेले आहे की विधी काय आणि अविधी काय, नेमका काय करायचं काय नाही करायचं। परमेश्वर स्पष्ट सांगतात की काय करायचं त्यापेक्षा काय नाही करायचं हे जर समजून घेतलं तर धर्म अत्यंत सोपा, सरळ
होईल आणि आपल्याला परमेश्वर प्राप्ती करणं सोयीस्कर होईल. म्हणून आपण काय नाही करायचं हे आपण समजून घेणार आहोत. म्हणजेच अविधी धर्मामध्ये आपण शाळेत कॉलेजमध्ये जात असतानासुद्धा जे पेपर सोडवतो, प्रश्नपत्रिका सोडवतो, त्यामध्ये उत्तर देताना, उत्तर लिहिताना काय लिहायचं नाही हे आपण समजून घेतलेलं असतं. जर यदा कदाचित ते लिहिलं तर आपले मार्क्स कमी पडतात. जे लिहायचं आहे ते कमी लिहिलं तर चालेल, परंतु जे नाही लिहायचं आहे ते कमी लिहिलंच नाही पाहिजे. याच अनुषंगाने परमेश्वराने आपल्याला जो धर्म आणि धार्मिकता सांगितलेली जीवाच्या हितासाठी, जीवाच्या भल्यासाठी, आत्मकल्याणासाठी, ते अत्यंत स्पष्ट आणि पारदर्शक 2 भागामध्ये विभागलेलं आहे. आणि तो म्हणजे विधी आणि अविधी. विधी म्हणजे करण्याचा विषय, अविधी म्हणजे न करण्याचा विषय. पाळण्याचा विषय म्हणजे विधी, न पाळण्याचा विषय म्हणजे अविधी. परंतु ते आपल्याला नेमकं कळत नाही आणि अविधीने अविधी घडत असते. जे अविधीच नाही आहे ते आपल्या डोक्यात बसलेल्या गोष्टी असल्यामुळे गैरसमज, भ्रम आणि भीतीसुद्धा आपल्या मनामध्ये आहे. आणि म्हणून आपण अविधी घडायला नको म्हणून आपण काहीच करत नाही. आणि जे कोणीतरी करतंय ते आपण करण्याचा प्रयत्न करतो, त्यातून धार्मिकता करण्याचा प्रयत्न करून परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपण अपेक्षा व्यक्त करत असतो किंवा अपेक्षा ठेवत असतो. परंतु परमेश्वराने काय करायला लावले जेणेकरून परमेश्वर प्राप्त होईल हे जर आपण समजून नाही घेतलं तर आपण फसण्याची शक्यता असते. अनंत जन्मात, अनंत सृष्टीत आपलं अनंत जन्मात किंवा अनंत देही हे फसण्याचं काम आपल्याकडून झालेलं आहे. म्हणून आपल्याला हे समजून घ्यावं लागेल अगोदर की नाही करायचं काय आहे, परमेश्वराने अपेक्षेलं आहे आणि ते आपण कोणत्या पद्धतीनं समजून घेतलं पाहिजे. येथून वारीले ते नक्कीच परमेश्वर स्पष्ट सांगतात. आचाराच्या 253व्या सूत्रामध्ये जे आपल्याला तुम्हाला करायचं नाही आहे किंवा करायला नाही लावलेलं आहे ते करूच नका. डोमेग्रामला गोविंद धावणे ही एक लीळा आहे की त्या गोविंदाला आणि नाथोबांना देव पळायला लावतात, म्हणजे थोडक्यात रनिंगची स्पर्धा लावतात. परंतु देवाने स्पष्ट त्या गोविंदाला काय सांगितलं होतं की तुझ्याच्याने ते होणार नाही, तू जाऊ नको, पळू नको. तो म्हणतो नाही नाही मी करू शकतो, मी पळू शकतो देवा. आणि देवाने वारलेला असतानाही तो पळाला. नंतर त्याच्या पायाला दगड लागला, पडला. आणि मग देवाने हे सांगितलं की येथून वारीले ते नक्कीच की जर तुम्हाला आम्ही सांगितलं आहे का तुम्ही हे करू शकत नाही तर तुम्ही करायला नाही पाहिजे. आणि जरी करण्याचा हट्ट धरला तर मग अशा अडचणी येतात. तसंच परमेश्वराने आपल्याला धर्म सांगत असताना, धर्म करत असताना जे करायला नाही लावलेलं ते आपल्याला ऐकायला लागेल. आणि जर नाही ऐकलं तर मात्र फसण्याची शक्यता आहे. अनंत जन्मात, अनंत सृष्टीत आपलं हेच झालेलं आहे. आणि म्हणून काय करायचं नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. जे करायचं नाही आहे तेच आपण करत असतो, कारण अनादि अविद्युक्त असलेला हा जीव मतित्रय आहे, अनंत दोष आहे. आणि त्या दोषाने युक्त असलेला जीव जे करायला नाही सांगितलं तेच परमेश्वराने सांगूनसुद्धा आपण न ऐकतो आणि करतो. कारण परमेश्वराचा धर्म हा ऊर्ध्वगतीचा आहे, आपल्या हिताचा आहे, आपल्या भल्याचा आहे. आणि त्यामुळं आपल्याला ज्ञान घ्यावं लागेल, एनर्जी लागेल आणि त्याला सातत्य पण ठेवावं लागेल. म्हणून आदमती, आदगती, आदरती असल्यामुळे, अनंत दोष असल्यामुळे, अनंत जीवामध्ये दोषदर्शिका आहे, वंचकत्व आहे, स्वार्थी आहे, स्वाभिमानी आहे, हे अनेक जे दोष आहे हे न करण्यासाठीच आपल्याला परमेश्वराने समजावलेले आहे की जीवाला जीव पहिले समजला पाहिजे. जीवाला नेमकं आपल्यातले दोष समजले पाहिजे, कळाले पाहिजे. आणि त्या दोषातून जर त्यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच परमेश्वराची प्राप्ती होणं किंवा करणं त्याच्यासाठी खूप अवघड विषय नाही. आपण सूत्रपाठामध्ये गेल्यानंतर पहिल्या सूत्रामध्ये आपल्याला परमेश्वराने हे सूचित केलेलं आहे, सृष्टीमध्ये कवने करणे मुंचितेन. म्हणजे मुंचन तर करायचं आहे, भक्ती ही मुक्तीसाठीच असते. परंतु कोणत्याही उपायाने ह्या जीवाचं मुंचन होत नाही. स्पष्ट आणि पारदर्शक सांगितलेलं असल्यामुळे आपण ते लक्ष दिलं पाहिजे. आणि परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपण जे करतो आहे ते योग्य की अयोग्य हे बी लक्षात घेऊन मग आपण केलं पाहिजे. परमेश्वराचा धर्म अत्यंत सूक्ष्म आहे, अत्यंत प्रगल्भ आहे, बोल्ड आहे.
आणि म्हणून त्या पद्धतीनं, त्या विचाराने, त्या अवस्थेनं, त्या बुद्धीनंच आपल्याला तो समजून घ्यावा लागेल. कशाने जर मुक्ती होत नाही तर मग आपण जे करतोय त्याने तरी मुक्ती होईल की नाही हे आपण जर समजून नाही घेतलं तर भक्ती करण्याला काहीच अर्थ राहत नाही. आणि मग सृष्टीमध्ये कवने करणे म्हणजे नाही, या सृष्टीमध्ये, या पृथ्वीमध्ये, या जगामध्ये कोणत्याही साधनांनी, कोणत्याही उपायांनी, कोणत्याही धर्मानी, कोणत्याही धार्मिकतेने या जीवाचं मुंचन होत नाही हे पूजनीय माईम भटांना पहिल्याच भेटीत परमेश्वराने स्पष्ट आणि पारदर्शक सांगितलं आहे. मग कशाने ते मुंचन होईल? एके परमेश्वरेविना, एक जो परमेश्वर आहे त्याला समजून घेणं, त्याला अनन्यभावे शरण जाणं, त्यांनी सांगितलेले तत्त्वसिद्धांत जे आहे ते आपल्या जीवनामध्ये उतरून अंगीकारून त्यावरती चालणं, हे परमेश्वराच्या प्राप्तीचं स्पष्ट आणि पारदर्शक असं तत्त्व परमेश्वरांनी पूजनीय माईम भटांना निमित्त करून आपल्याला सूत्रपाठाच्या पहिल्याच प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे. हे जर आपण समजून घेतलं तर खूप काही समजून घेण्याची आवश्यकता नाही आहे. अशा काही लीळा आहे पूजनीय माईम भटांच्या असतील, कनाशीच्या ब्राह्मणाच्या असतील, ह्या जर आपण समजून घेतल्या, गोरक्षस्थानाच्या असतील, एक लीळा जरी समजून घेतली आणि त्यातलं मर्म आपल्याला कळालं तरी आपल्याला सर्व धर्म समजून परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपण जाऊ शकतो. इतकं प्रगल्भ असं तत्त्वज्ञान परमेश्वराने सांगितलेलं आहे. काही दृष्टांत असे आहे की त्या दृष्टांत जर आपण अभ्यासले तर खूप काही अभ्यासाची गरज नाही, खूप काही जाणून घेण्याची गरज नाही आहे. परंतु तरीही परमेश्वराने आपल्या बुद्धीच्या कृतीनुसार या जीवाची बुद्धी काय आहे, किती आहे, कशी आहे, प्रत्येक जीवाची अवस्था वेगळी आहे, अधिकार वेगळा आहे, योग्यता, प्रयत्न, अप्रयत्न वेगळा आहे. त्यामुळे कोणाला काय भेटेल, कोणाला काय समजेल, कोणाला कशातून लक्षात येईल हे सांगता येत नाही. म्हणून परमेश्वराने हा धर्म म्हणजे समुद्राप्रमाणे सर्वच गोष्टी सांगून टाकलेल्या आहे. त्यातून आपल्याला किती कळेल, किती समजेल, किती समजून घेऊ आपण, त्यावरती परमेश्वर प्राप्ती ठरत असते. म्हणून परमेश्वराने सांगितलेला जो अविधी आहे हे आपण समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. या पुरी प्रकरणातच परमेश्वराने खूप मोठं तत्त्वज्ञान जरी सांगितलं तरी शेवटचं जे सूत्र आहे ते दास्यमोचक, म्हणजे मुक्तीसाठी जर भक्ती करायची आहे आणि मुक्ती ही जीवाचं भलं आहे, हित आहे आणि त्याच्यासाठीच परमेश्वराने सारा उपद्याप जर केलेला आहे तर पहिल्या पूर्वी प्रकरणामध्ये ते दास्यमोचक, दास्य केलं तरी परमेश्वरांनी सांगितलेले ज्ञानयुक्त दास्याने या जीवाचं मुंचन होईल. पण खूप मोठा धर्म, खूप मोठे आचार, खूप मोठं तत्त्वसिद्धांत आहे, हा जो भ्रम आहे, हा जो न्यूनगंड आहे, जी भीती आहे धर्माच्या प्रती आपल्या मनामध्ये, ती आपण काढून टाकली पाहिजे. आणि ती काढून टाकण्याच्या उद्देशानेच आपण हे तत्त्वज्ञान अभ्यासत आहोत. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहे अत्यंत सोप्या, सरळ आहे, पारदर्शक आहे. जीवाला केंद्रस्थानी ठेवून परमेश्वराने हे तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला सांगितलेलं असल्यामुळे ते आपण समजून घेणं, ते आपल्या जीवनामध्ये उतरवणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षक असतात ते शिकवतात. ते विशिष्ट शिक्षक विशिष्ट जीवाला शिकवत नाही, ते सर्व जीवाला शिकवतात. प्रत्येक जीवाने, प्रत्येक विद्यार्थ्याने असं समजलं पाहिजे की हे माझ्यासाठी आहे आणि म्हणून त्यावेळेसच तो शिकेल, घेईल आणि व्यवस्थित परीक्षेत पास होऊन आपल्या जीवनाचं हित करू शकते. तसं परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान हे पूजनीय माईम भट्टांना सांगितलेले, आचार्यांना सांगितलेलं आहे, किंवा काही वैरागी जे आचरण करणारे साधक आहे ते असं करतात, ते तसं करतात, ह्या विचार जो आहे हा अत्यंत चुकीचा आहे. कारण परमेश्वराने हे वर्गीकरण केलेलं नाही आहे. मला होत नाही म्हणून मग ती माझ्यासाठी मी विषयव्यवस्था केलेली आहे आणि विषयव्यवस्था ही आपल्या नाशाला, हीच आपल्या फसण्याला कारण असते. म्हणून प्रत्येक तत्त्व, प्रत्येक आचार, विचार, सिद्धांत हे आपल्याला परमेश्वराने सांगितले आहे आणि आपल्याला ते किती पाळता येतील, किती अंगीकारता येतील, किती स्वीकारता येईल याचा प्रयत्नवाद हा आपला सतत असला पाहिजे. आचाराच्या सूत्रामध्ये गेल्यानंतर आता सूत्रपाठामध्ये या ज्या गोष्टी आहे ह्यात अत्यंत सुंदर, पारदर्शकपणे स्पष्ट सांगितलेलं आहे. पूर्वी प्रकरणात सांगितलं, अन्यावृत्तीत सांगितलं, सर्व जे 9 प्रकरण आहे, आचार मालिका आणि विचार मालिका आहे, त्यातलं पूर्ण ह्या ब्रह्मविद्याशास्त्राचं तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे. पण नेमकं आणि अचूक आपल्याला कळालं पाहिजे. खूप काही समजून घेऊन काय नेमकं करायचं हेच जर कळालं नाही आपल्याला तर मात्र आपली मुक्ती ही अशक्य आहे. आणि म्हणून आपल्यासाठी नेमकं काय आहे, आपण काय करू शकतो हे आपण जर लक्षात घेतलं तर अत्यंत सोपं आहे
कारण मोक्षाच्या, मुंचनाच्या, मुक्तीच्या अनुषंगाने परमेश्वराने अनेक सूत्र सांगितलेले आहे. त्या सूत्राच्या कोणत्या सूत्रामध्ये आपण बसतो आणि आपण कोणतं स्वीकारून परमेश्वराच्या प्राप्ती करून पर्यंत जाऊ शकतो, ही शोधणी, हे चिंतन, हे शिवावलोकन, आत्मचिंतन आपल्यालाच करावं लागेल. आणि म्हणून आपण ते स्वीकारलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आचाराच्या पहिल्या सूत्रामध्येच परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे की स्वदेश संबंध त्याज्य, स्वग्राम संबंधू त्याज्य. संबंधियाचा संबंध तो विशेषतः त्याज्य. आता नामधारक वासनिकांच्या मनामध्ये सहजच आपल्याला संभ्रम निर्माण होईल की हे कसं शक्य आहे आमच्याच्याने. परंतु आपण नामधारक वासनिकनी जीवन जगत असताना, धार्मिकता करत असताना आपण कोणता आचार करू शकतो, कोणते सूत्र पाळू शकतो, यावरती जे वचनं किंवा यातले जे सत्संग आपण घेतलेले, त्या सत्संगामध्ये याचा आपण उहापोह केलेला आहे, चिंतन केलेलं आहे की कोणत्या पद्धतीने आपण ह्या गोष्टी स्वीकारू शकतो. साधकांनी तर याचा संबंध तोडायला सांगितला आहे. जसं आता कर्मराटीमध्ये राहत असताना संबंध निर्माण झाले, कर्माने आपल्याला आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, पत्नी असेल, मुलं असेल, अनेक नातेवाईक असतील, हे आपल्याला संबंध तर निर्माण झालेले आहे आणि ते संबंध परमेश्वराने आपल्याला त्याग करण्यासाठी तोडायला लावलेले आहे. आता स्वदेश संबंधू त्याज्य म्हणजे स्वदेशाचा त्याग करायला लावलेला आहे. परंतु त्याग करणं म्हणजे काय, त्याग होतं का? आपल्याला कधीही तो त्याग होऊ शकत नाही. कारण आपल्या डोक्यामध्ये असतं माझं गाव कोणतं, तिथं मी राहिलो, उठलो, बसलो. संबंध तोडायला लावलेला आहे. संबंध म्हणजे काय, आत्मिक भाव, आतून मनातून त्याचा जो विषय आहे, जे आकर्षण आहे, ते आपल्याला तोडायला लावलेलं आहे. संबंध तोडणं, त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर तुटत काहीच नाही. परंतु तो संबंध तोडणं म्हणजे त्याकडं पाहण्याची दृष्टी बदलणं, त्याविषयी असलेला आपल्या मनातला विचार, आपल्यातल्या मनातला जो भाव आहे तो बदलणं. आणि तो भाव त्यागाच्या माध्यमातून परमेश्वराने आपल्याला स्पष्ट सांगितलेला आहे. स्वग्राम संबंध जो आहे तो त्याज्य करायला लावलेला आहे. संबंधियाचा संबंध तो विशेषतः त्याज्य सांगितलेला आहे. संबंधी जे आहे, आपले सर्वच नातेवाईक हे आपले संबंधी आहे. हे संबंधियांचा जो त्याग आहे तो विशेष त्याग करायला लावलेला आहे. आणि त्याच्यासाठी आचाराच्या या सूत्रांमध्ये तो जर नाही त्याग केला तर काय होईल, जिथं उठलो, बसलो, खाल्लं, पिल्लं, त्या आठवणी आपल्याला येत राहतील. आणि धार्मिकता करत असताना, परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने आचार करत असताना तो आपल्याला अडथळा निर्माण होईल. आणि म्हणून त्याचा संबंध आपल्याला तोडायला लागलेला आहे. संबंध तोडणं म्हणजे नेमकं काय, हे जर आपल्याला समजलं, यातलं आपलं कन्फ्युजन जर आपलं निघून गेलं तर खूप मोठा असा हा विषय नाही. कर्तव्याच्या भावनेतून, ड्युटीच्या भावनेतून आपल्याला जे करायचं ते आपण करू शकतो. परंतु त्याविषयी जो आपल्या मनातला जो संबंध आहे, मानसिक संबंध आहे, बौद्धिक संबंध आहे, वैचारिक संबंध आहे, तो आपल्याला तोडायला लावलेला आहे. कर्तव्य, ड्युटी जी आपल्याला करायची ती करायचीच आहे. या चरित्रात गेल्यानंतर आपल्या हे लक्षात येईल. पूजनीय माईम भटसुद्धा त्याग केल्यानंतर, अनुसरल्यानंतर सुद्धा घरी गेले. व्यापाराच्या अनुषंगाने, देवाच्या ठिकाणी आपल्याला काही करता येईल या अनुषंगाने त्यांनी तो प्रयत्न केला. पूजनीय आचार्यांनासुद्धा देवाने आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी पुन्हा घरी पाठवलं. घरी जाणं म्हणजे खूप मोठा भ्रष्ट आपण होतो किंवा धर्म भ्रष्ट झाला असं होत नाही. कर्तव्याच्या भावनेतून तेवढ्यापुरतं आपण जर गेलो किंवा तिथंच जाऊन जर रमलो तर ते चुकीचं आहे, त्यांच्यामध्येच राहिलो तर ते चुकीचं आहे. परंतु कधीतरी कर्तव्याच्या अनुषंगाने जर आपल्याला जाण्याची वेळ आलीच तर त्याने काही फरक पडत नाही. परंतु तेवढ्यापुरतंच ते असलं पाहिजे. आपण नामधारक वासनिक जीवन जगत असताना मुक्तीच्या रस्त्यावरती जात आहे. परमेश्वर धर्म आपण समजून घेतला आहे, आपल्याला बोध झालेला आहे. आणि प्राप्तीच्या अनुषंगाने आपण धार्मिकता जर करत असेल तर कर्तव्याच्या भावनेतून या गोष्टी जर आपण बघितलं तर आपल्या लगेच लक्षात येईल. आणि म्हणून हा पहिला अविधी आहे की त्या भावनेतून जर आपण नाही पाहिलं, ना अटॅचमेंट ठेवून त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तर मग तो नामधारक वसनिक असो किंवा साधक असो, साधकानी तर ते वर्जच आहे. आणि म्हणून साधकासाठी हा विधी हा आपण लक्षात घेतला, अविधी आपण लक्षात घेतला पाहिजे का हा सर्वात मोठा अविधी आहे. कधी न जाणं हा अविधी नाही, परंतु सारखं सारखं जाणं तिथंच राहणं हा अविधी आहे. या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. जाणं म्हणजे संबंध ठेवणं नाही, मानसिकी संबंध ठेवणं, मानसिकी अटॅचमेंट ठेवणं,
मानसिक तो भाव ठेवणं, ती दृष्टी ठेवणं, तो अविधी आहे आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून यातून आपण बाहेर पडलो पाहिजे. बरं, हे करत असताना आपल्याला आवडत नाही, परमेश्वर तर पाहिजे आहे, परंतु नावडत सेवी, त्याची आवडून ठाके. जर नावडत जर आपण त्याचं सेवन केलं किंवा त्या गोष्टीचा विचार केला, त्या गोष्टीने आकर्षित निर्माण केलं, तर कधीतरी केव्हा तरी तेच आपल्याला आवडायला लागेल. आणि काय होतं असं म्हणून आपण मलिनत्व आपल्यामध्ये निर्माण होऊन त्यापासून आपण तुटूच शकत नाही. मग सांडिताय न संडे, मग सोडण्याची जरी तयारी असेल, सोडण्याची जरी इच्छा असेल, तरी ते होऊ शकत नाही. छर्दोबा नावाचे जे सद्भक्त आपल्याला लीळाचरित्रामध्ये आपल्या लीळाचरित्रकारांनी आपल्या पुढं आणलेले हे ते निगेटिव्ह पात्र आहे. परंतु हे निगेटिव्ह पात्र खरं पाहायला गेलं तर दाखवण्याचं, सांगण्याचं चरित्रकारांना, साहित्यकारांना का गरज पडावी? तर परमेश्वराने सांगितलेले एक तत्त्व का एका स्थानाची सवय न व्हावी, यानी काय होतं असं म्हणून तिथं राहिले, ती सवय लागली, अटॅचमेंट झाली आणि ही अटॅचमेंट एवढ्या पराकुटीला गेली का ते धर्मावरून गेले, एवढे मलिनत्व झालं का परमेश्वराचं नामसुद्धा विसरले. म्हणजे नावडत सेवी, त्याची आवडून सांगते. ह्या बाजूनी जर आपण ही नामधारक वासनिक युवक वर्ग आहे, पुरुष वर्ग आहे, जे तरुण वर्ग आहे, ह्या बाजूनी जर विचार केला तर यावरती खूप चिंतन करण्यासारखं आहे. व्यसन आहे, संगत आहे, वाईट संस्कार आहे, हे आपल्याला आवडत नाही प्रथम. परंतु ते नावडत जर त्यातच आपण राहण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला ते आवडेल आणि त्या आवडण्यातून आपण धर्मापासून, आपल्या संस्कारापासून जाऊन आपल्यामध्ये मलिनत्व निर्माण होईल. आणि म्हणून ह्या गोष्टी आपण खूप लक्षात घेतल्या पाहिजे का आपल्याला आवडत काय कोणतं नाही, आपल्याला जे आवडणारं नाही आहे तो आपल्यासाठी सर्वात मोठा अविधी आहे. आणि ते आपण लक्षात घेतलं तर खूप मोठा असा विषय नाही, कारण आपली आवड निवड आपल्याला माहीत असते. आणि ती नावडत असलेली जी गोष्ट आहे ती आपल्याला नावडत नाही आहे तरी आपण स्वीकारत असेल तर त्यावरती आपण सावध राहून चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण कोणतीही गोष्ट असू शकतो, ही अतिव्यापक असा विषय आहे. कोणतीही गोष्ट या अनुषंगाने जर आपण घेतली तर त्यावरती आपण सावध राहून ते आपल्याला आवडणार नाही आणि न आवडण्यासाठी त्याच्या सतत संपर्कात राहायला नाही पाहिजे. हा आपला विषय लक्षात आपण घेतला पाहिजे. नामधारक वासनिकांनासुद्धा याविषयी आपण चिंतन जर केलं तर ते त्यासाठी हिताचं आहे, भल्याचं आहे. ऐसा विखो बापुडा, आता कोणताही विषय जो असेल तो विखो बापुडा. बापुडा म्हटलं म्हणजे काय की अत्यंत नम्र आहे, अत्यंत छोटा आपल्याला प्रथम दिसत असतो तो, परंतु तो सेविस साता म्हणजे घेत आपल्या मोहरा न करी, म्हणजे साता आपल्या मोहरा म्हणजे काय की तो आपल्याला मोहर करतो, आपल्याला टार्गेट करतो. अत्यंत छोटा असलेला विषय, अत्यंत नम्र असलेला विषय जेव्हा आपण त्याला स्वीकारतो तर तो कधी मोठा होतो आपल्या लक्षातच येत नाही. कोणता व्यसनाधीन मनुष्य आहे तो लगेच डायरेक्ट कधी व्यसन करत नाही. कोणत्या विषयात अडकलेला मनुष्य असेल, क्रिमिनल विषय असेल, तो काही जन्मताच क्रिमिनल होत नाही. वाईट संगतीला राहता त्याला ते वळण लागतं, ते संस्कार लागतात आणि त्यातूनच तो मोठ्या अविधीला पडत असतो, मोठा क्राईम त्याच्याकडून घडत असतो आणि तो जीवनामध्ये संकट ओढून घेत असतो. तसंच साधकाचं आहे की जे परमेश्वराने नाकारलेलं आहे त्याच्यावरती चिंतन झालं पाहिजे. काय आवडत नाही, काय नाही आवडत याचा आपण विचार करून, चिंतन करून ते नाकारण्याची तयारी आपली असली पाहिजे. क्षणोक्षणी ताक, नको म्हणण्याची इच्छा, नको म्हणण्याची प्रवृत्ती, नको म्हणण्याचा स्वभाव आपला जर निर्माण झाला तर यापासून नक्कीच आपल्याला परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने निर्माण होणारे जे अडथळे त्यावरती मात करता येऊ शकते. कारण ते आपल्या लक्षातच येत नाही. संग्रह पाळण्याच्या उद्देशाने म्हणा, समाजात राहतानाच्या अनुषंगाने म्हणा किंवा आपल्या आत्मिक अभिलाषेपोटी, स्वार्थापोटी म्हणा, या गोष्टी आपण स्वीकारतो आणि तेच आपल्याला नंतर आवडायला लागतं. ती आपली एक रुटीन होऊन जाते, आपली लाईफस्टाईल होऊन जाते आणि त्यातून बाहेर पडणं एवढं सोपं नाही. कारण हे धार्मिकता करत असताना आम्ही यातून दररोज अनुभवत असतो. कितीतरी साधकांचे फोन येत राहतात, नामधारक वासनिकांचे फोन येत राहतात. त्या फोनमधून या गोष्टी आपल्याला लक्षात येतात का यांची नेमकी मानसिकता काय, विचार काय आणि हे यावरती कसे आरूढ झालेले, सहजासहजी झालेले नसतात. कारण त्याला त्यांनी वेळ दिलेला असतो,
ते वेळ दिल्यानंतर संगत निर्माण झालेली असते. संगत निर्माण होऊन नावडत त्यांनी ते स्वीकारलेलं असतं आणि ते अत्यंत छोट्या प्रमाणात आल्यानंतरही ते मोठं झालेलं असतं आणि ते मोठं त्याग करणं एवढं सोपं नसतं. आता परमेश्वराने साधकाला अविधी जो सांगितला अत्यंत स्पष्ट आणि पारदर्शक सांगितलेला आहे. चित्रीची स्त्री न पाहावी. आता आपण म्हणतो काय फरक पडतो चित्रीची स्त्री पाहिल्याने, परंतु भृग ऋषीचं उदाहरण परमेश्वराने सांगितलेलं आहे की स्त्री आणि पुरुष याचा विभागही तो जाणत नव्हता, परंतु जेव्हा संपर्कात आला तेव्हा मात्र तो धर्मापासून गेला, आपल्या साधनेपासून गेला. जर परमेश्वराने सांगितलं आहे नाही करायचं तर नाही करायचं, कारण परमेश्वराच्या प्राप्तीची चाड आपल्याला निर्माण झालेली आहे. परमेश्वराने आपल्या हितासाठी आपल्या भल्यासाठी या गोष्टी आपल्याला तत्वसिद्धांताच्या माध्यमातून सांगितलेल्या आहे. पण आपल्याला जे नाही करायला लावलं त्याच्याबद्दल आपोआपच मनात आकर्षकता निर्माण होत राहते आणि ती आकर्षकता ही आपल्या अहिताचं आहे हे जर आपण लक्षात घेतलं तर ते नाकारण्याची सतत सातत्यपूर्ण आपला स्वभाव, आपली बुद्धी, आपलं मन, आपली विचारधारा यांना आपण टोकत राहिलो तर मात्र एक वेळ अशी येते की आपली खरीच इच्छा मरून जाते आणि आपल्याला ती इच्छा होत नाही. आता नामधारक वासनिकसुद्धा या गोष्टीवरती विचार करू शकतात. त्यांना समाजात राहत असताना बघतात, पिक्चरला जातात, काही टी व्ही बघतात, मोबाईल आपल्या हातात आहे त्याच्यामुळं त्यामध्ये या सर्वच गोष्टी येत राहतात. पेपर आहे, जाहिराती आहे, या जाहिरातीच्या माध्यमातून या गोष्टी येत राहतात. परंतु जेव्हा आपण एकटं राहतो आणि एकटं राहत असताना हा प्रसंग जेव्हा निर्माण होतो तेव्हा आपण त्यात रमतो. ते रमणं हे आपल्याला धोकादायक आहे. एखाद्या आपल्या नजरेसमोर एखादी गोष्ट येऊन गेली तर त्यांनी काही खूप फरक पडत नाही, परंतु त्यात सतत न्याहाळणं किंवा सतत पाहणं आणि त्यात रमणं हे आपल्याला धोकादायक आहे. म्हणून ही रमण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, म्हणून चित्रीची स्त्री परमेश्वराने पाहायला लावलेली नाही आहे. आता आपण काही नामधारक वासनिक या गोष्टी या सूत्राच्या माध्यमातून बऱ्याच निगेटिव्ह विचार करत असतात की आश्रमांमध्ये तर मग सर्व एकत्र राहतात. ते एकत्र राहत नसतात, ते आपली आपली साधना करत असतात. स्त्रिया स्त्रियांच्या विभागामध्ये असतात, पुरुष पुरुषांच्या विभागामध्ये असतात आणि ते त्यांच्या साधनेवरती आपली आपली साधना ते करत असतात. परंतु जरी प्रसंग आला तरी आपली दृष्टी आपण बदलली पाहिजे. परस्त्री ही माते समान आपल्याला वाटली पाहिजे आणि ही कधी वाटेल जेव्हा परमेश्वराच्या ह्या प्राप्तीची चाड, धर्माची ही चाड आपल्याला निर्माण झालेली असेल. ती जी साधक आहे ती साधक परमेश्वराची आहे आणि भक्ताची थोरवी देवच जाणे या अनुषंगाने यांची थोरवी खूप मोठी आहे. हा विचार जर आपण केला तर एक मायपण, आईपण, बहीणपण हे जे निर्माण आपल्या विचारात झालं तर आपोआपच त्याकडं पाहण्याची दृष्टी आपली बदलत असते. नामधारक वासनिकसुद्धा आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये राहत असताना एक निष्ठता पाळली आणि त्या बाजूने जर धर्माचे आहोत, आपण डिफरंट आहोत, हेच आपल्याला अडचणीचं आहे, हेच आपल्याला धोक्याचं आहे असा विचार करून जर ते चालत राहिले समाजामध्ये तर खूप मोठा प्रॉब्लेम होत नाही. कारण यातूनच क्राईम वाढत असतो, यातूनच अनेक अडचणी निर्माण होत असतात, यातूनच आपल्या जीवनामध्ये संकट निर्माण होऊन आपण नरकात, नित्य नरकापर्यंत जाऊ शकतो. आणि म्हणून हा आपल्याला सर्वात मोठा धोका आहे हे आपण बघितलं पाहिजे. धर्माच्या अनुषंगा व्यतिरिक्त, धर्माच्या व्यतिरिक्त आपण बोलणं, चालणं, बघणं हा विषय जर आपण वर्ज्य केला तर खूप मोठा असा विषय नाही आहे. जेणे संबंधी विकार उपजे त्याचा संबंध कीजे. परमेश्वर स्पष्ट आणि पारदर्शक आपल्याला तत्व सांगितलेले आहे. यावरती जर चिंतन केलं तर खूप अवघड विषय नाही आहे. मग ते सर्वच यामध्ये येतात. जेणे संबंधी म्हणजे ज्या संबंधाने, मग तो वस्तूचा संबंध असेल, जड पदार्थाचा संबंध असेल, चेतन पदार्थाचा संबंध असेल, जेवणाच्या खाण्याच्या विषयीचा विषय असेल किंवा राहण्याचा संगतीचा विषय असेल, त्यांनी जर विकार उत्पन्न होत असेल, निर्माण होत असेल आणि आपल्या मनामध्ये अनसारखे होणे म्हणजे बदल होत असेल तर मात्र परमेश्वराने असंबंध की जे असं स्पष्ट आणि पारदर्शक सांगितलं. मग ती जागा असेल, ती व्यक्ती असेल, तो पदार्थ असेल, तो नामधारक वासनिकाच्या अनुषंगाने बी जर आपण विचार केला, साधकांनी तर तो करायचाच असतो. हा सर्वात मोठा अविधी आहे. तर असंबंध करायला लावलेला आहे आणि हा असंबंध ज्याला जमला त्याला परमेश्वराचा संबंध जोडणं अत्यंत सोपं होऊन जाईल. कारण समाजात राहत असताना हे सारे प्रसंग, हे साऱ्या गोष्टी
आपल्यासमोर सतत येत राहतात, ज्या व्यक्तीमुळं आपल्याला अडचण निर्माण होते. नामधारक वासनिकाच्या बाजूने जर आपण विचार केला की ज्या व्यक्तीनं आपल्यामुळं अडचणी निर्माण होतात, आपल्या कामात व्यत्यय येतो, आपल्या सांसारिक जीवनात व्यत्यय येतो, आपल्या धार्मिक जीवनात व्यत्यय येतो, तर हा त्याच्यासाठी असा बंदच करण्यासारखा, हा त्यासाठी विकारच आहे. ज्या पदार्थाने आपल्याला त्रास होतो आहे, जाड्य निर्माण होतं आहे किंवा अडचणी निर्माण होतात, याचा आपण विचार केला पाहिजे. सर्वात जास्त आजार हा शारीरिक खाण्यातून निर्माण होत असतो आणि त्या खाण्यावरती सर्वात बंधनं परमेश्वराने आपल्याला करायला लावलेले, ते आपण चिंतन केलेले आहे अनेक सत्संगांमध्ये. तर एक खाण्याचा जो पदार्थ आहे हा आपण विचार केला पाहिजे. एखाद्या वेळेस आपल्याला आजार पडतो, आपल्याला डिसेंट्री होते, डोकं दुखायला लागतं किंवा आणखीन दुसरा काही प्रॉब्लेम्स निर्माण होतो, तर आपण डायरेक्ट डॉक्टरकडे जाण्याच्या ऐवजी 2 दिवसामध्ये आपल्याला काय खाण्यामध्ये आलं त्याचं जर आपण चिंतन केलं तर त्याच्यापासून आपल्याला त्रास होऊ शकतो, हे आपण लक्षात घेऊ शकतो आणि भविष्यात आपण ते टाळू शकतो. तसंच स्त्रीच्या बाबतीत असेल, पुरुषाच्या बाबतीत असेल, संगतीच्या बाबतीत असेल, विषयाच्या बाबतीत असेल, खाण्याच्या बाबतीत असेल, आपल्याला जर त्रास होतोय तर असा का झाला त्रास, कशामुळे झाला, हे विकार निर्माण कशामुळे झालं, कोणत्या गोष्टीमुळे झालं, तर याचं जर आपण साधकाने चिंतन केलं, विचार केला, या 2 दिवसात का 4 दिवसात आपल्या संपर्कात कोण आलं, तर याचा जर विचार करून आपण या गोष्टी टाळू शकतो. म्हणून परमेश्वराने स्पष्ट सांगितलं आहे, त्याचा संबंध कीजे. म्हणून मी बरेच वेळा सांगत असतो की धर्म हा बुद्धिवादी लोकांचा आहे. विचार करणारा जो विचारच करत नाही त्याचा धर्मामध्ये काही उपयोगच नाही आणि तो धर्मावरती टिकू शकत नाही, परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत जाऊ शकत नाही. परंतु परमेश्वराने उतराई करण्याच्या अनुषंगाने कळत नकळत त्याच्याकडून झालेलं जे कर्म आहे अहेतुक भूतभाजनाचं, ते परमेश्वराला बोध देणं आहे. परत या सृष्टीमध्ये प्रत्येक जीवाला ज्ञानपाळी फिरवणं परमेश्वराचं एक व्यसन आहे आणि म्हणून त्या व्यसनापोटी परमेश्वर प्रत्येकालाच बोध देत असतात. आता बोध देतात, परंतु त्या बोधाचा वापर बुद्धीच्या लेवलवरती कोण किती कसं करतं त्याच्या प्रयत्नवादावरती परमेश्वर प्राप्ती ठरत असते. आणि तेच जर आपण दुसऱ्याच बाजूने रस्त्यावरती जर घेऊन जात असेल त्याला, तर मात्र परमेश्वर प्राप्ती आपल्यापासून खूप लांब आहे. म्हणजे परमेश्वराने आत्मकल्याणाचं हे साधन आत्मशुद्धीशी निगडीत सांगितलेलं आहे आणि आत्मशुद्धी म्हणजे अविधीपासून दूर राहणं, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून पहिल्यांदा आपण सत्संगात चिंतन करत असताना अविधी हा विषय का निवडला, तर आपल्यातली कमतरता, आपले अडथळे, आपल्या अडचणी, धर्माच्या अनुषंगाने आपल्याला कोणते प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि कशापासून आपल्याला सावध राहायचं आहे, हे आपण घेतलेलं आहे. यातून जर आपण वाचलं तर विधी आपोआपच होणार आहे आणि विधी नाही झाला आपल्याच्यानी तरी काही फरक पडणार नाही, कारण आपण इथून वाचलेलो आहे. आणि जर वाचलेलं तर परमेश्वर प्राप्ती होणारच आहे. म्हणून जेणे संबंधी विकार उपजे त्याचा संबंध की जे हे सतत आपल्या डोक्यात सातत्यपूर्ण आपण जर चिंतन करत राहिलो तर ते आपल्यासाठी खूप सोपं होऊन जाईल. विषयाची एकासनी न बसावे. मग त्याच्यासाठी परमेश्वराने आयडिया पण दिलेली आहे. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा विकार उत्पन्न होतोय, त्याचा असंबंध करायला सांगितलं आहे परंतु असंबंध होत नाही आहे, तर एकासनी न बसा. विषयाच्या जिथं विषय निर्माण होईल तर त्या ठिकाणी बसूसुद्धा नाही. त्या आसनावरती, त्या व्यक्तीजवळ, त्या जागेवर, त्या पदार्थाच्या अनुषंगाने तो आपण टाळण्याचा प्रयत्न करणं म्हणजे काय, त्याच्याजवळ न बसणं, त्याचा संबंध तोडणं, त्याच्याजवळ न जाणं किंवा त्याला जवळ न येऊ देणं. आणि विषयाचे एकासनी न बसावे. विषयाच्या अनुषंगाने अतिव्यापक हा विषय आहे. विषय हा परमेश्वराने खूप व्यापक सांगितलेला असल्यामुळे तो मनातून सुरुवात होतो, बुद्धीत उतरतो, बुद्धीच्या माध्यमातून इंद्रियांपर्यंत पोचतो आणि मग इंद्रियाचा जो धर्म आहे, विकार, तो कार्याला येत असतो. म्हणून या गोष्टी मनातच आल्या नाही पाहिजे, हे प्रथम आपण कार्य केलं पाहिजे. कोणती गोष्ट मनात न येण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी परमेश्वराने एक सुंदर असं तत्त्व सांगितलेलं आहे, आयडिया सांगितलेली आहे. अनंत सामायतेत अनेक न सामाये, अनेक सामायतेत अनंत न सामाये, अनंत तो आनंद की. परमेश्वराचं तत्त्वज्ञानाचं, धर्माचं, लीळाचिंतनाचं जर सतत चिंतन आपल्या मनामध्ये राहिलं तर दुसरं काही येतच नाही. बिडारावर काय बिडार असेल, दुसरं काही येऊ शकत नाही आणि दुसरं काही येणार नाही याचा अर्थ विषय पण येऊ शकत नाही.
विषय खूप मोठा नाही आहे, परंतु तो साधनेशी निगडीत असल्यामुळे ती साधना कोणत्या पद्धतीने आपण केली पाहिजे. आपण विजनाला बसतो म्हणजे नेमकं काय करतो, पण आज विजनाचे उद्देश वेगळे झालेले आहे. फक्त बाबांनी दिलेला जो घोक आहे तो पाठांतर करणं हाच एक उद्देश झालेला आहे. पण विजन म्हणजे आपल्या मनात कोणत्या अनुषंगाने, विषयाच्या अनुषंगाने कोणती गोष्ट न येण्यासाठी सतत चिंतन करणं, परमेश्वराच्या तत्त्वाचं, सिद्धांताचं हा विषय आहे. आचार्य काय करत होते, अहोरात्र स्मरण चिंतन करायचं ते पूजनीय माई भटांनी ओळखलं आणि मग साहित्याची निर्मिती झालेली आहे. परमेश्वराने आपल्याला या साऱ्या गोष्टीच्या आयडिया दिलेल्या आहे, काय करायचं काय नाही करायचं आणि कसं तुम्ही करू शकता. पण विषयाच्या एका सरी न बसावे तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या जर आपण लक्षात घेतल्या तर अत्यंत सोपं होऊन जातं. विषयासाक्षी न ठाकावे, विषयाला साक्षीसुद्धा राहू नये. आपण म्हणतो काय फरक पडतो त्याच्याबरोबर जायचं, तो वाईट आहे आपण थोडी वाईट आहे, मला भान आहे या गोष्टीचं, मला समजतं धर्म कळतं, देवाने काय सांगितलेलं आहे, त्याच्याशी आपल्याला काय फरक पडतो, त्याचा थोडी आपल्यावर परिणाम होणार आहे. असा आपण विचार करून जर त्याला अत्यंत छोटं जर समजलं, बापुडा समजलं आणि आपल्यावरती ओव्हर कॉन्फिडन्स आपण जर ठेवला तर मात्र आपल्याला तो घातक आहे. म्हणून देवाने सांगितलं साक्षीला सुद्धा उभं राहू नये, त्याच्या साक्षीला उभं राहू नये याचा अर्थ त्याला आपल्याजवळ उभं राहू देऊ नये. म्हणजे जो विकारवश व्यक्ती असेल, विकल्पवश व्यक्ती असेल, जो कर्मकांडात अडकलेला, अंधश्रद्धेत अडकलेला आहे, धर्माचे अनुषंगाने त्याचा अभ्यास नाही आहे, चिंतन नाही आहे आणि त्याला आपण सांगितलेलं कळतही नाही, त्याची कोणावर निष्ठा नाही आहे, परमेश्वर त्यांनी समजून घेतलेला नाही, म्हणून परमेश्वराच्या साधकावर त्याची, मार्गावरती त्याची प्रीती नाही आहे, तो जीव आपल्यासाठी चुकीचा आहे, घातक आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून परमेश्वराने सांगितलं परमप्रीती करा पण विशिष्ट बुद्धी नका करू. परमप्रीती करणारा जीव पण विशिष्ट बुद्धी ठेवणारा जीव हा सुद्धा घातकच आहे. म्हणून आपल्याला हा अतिव्यापक विषय आहे, आपल्यासाठी हा अविधी आहे, आपल्याला काय करायचं नाही आहे हे आपल्याला परमेश्वराने स्पष्ट आणि पारदर्शक सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला हे कुठं कुठं आहे हे पण आपल्याला पुढच्या सूत्रात परमेश्वराने कानड देशात तेलंग देशा न वाचावे, ते विषय बळ देत ते अवधूत मान्य. आता कानड देशा म्हणजे कर्नाटक, तेलंग देशा म्हणजे तेलंग राज्यामध्ये जाऊ नये म्हटले का, तर तिथं विषय बळत आहे भरपूर. आणि आपण जर बघितलं पेपरमध्ये, टी व्हीमध्ये बघत असतो, बरेच जे साधक आहे अन्य ते त्या राज्यातून येतात आणि त्यांची एवढी मोठेपणा असतो का त्यांचे जे भक्त आहे त्या गुरूंना देवच मानतात, देवाच्या ठिकाणी मानून त्यांच्यासाठी काही करायला तयार होतात. आणि हे अनेक ठिकाणी टी व्हीच्या माध्यमातून, बातम्यांच्या माध्यमातून आपण लक्षात घेतलेलं आहे. त्यांचं एवढं मोठं प्रस्थ आहे का ते कायदे कानूनसुद्धा मानत नाही. नंतर कायद्याच्या चौकटीत जो गुन्हा त्यांच्याकडून घडलेला असेल तर कायद्याला त्यांच्यावरती कारवाई करावं लागते, परंतु त्यांचे भक्त त्यांच्यासाठी एक ढाल होऊन पुढे येतात. तर तिथं विषय बळत आहे. विषय बळता म्हणजे जे विकारवश जे आहे हे सारे पदार्थ असेल, जड पदार्थ असेल, चेतन पदार्थ असेल, त्याची खूप तिथं आपल्याला प्राप्त होऊ शकतं. आणि म्हणून आपल्या साधकाला परमेश्वराने सांगितलं तिथं जायला नाही सांगितलं. अवधूत मान्य म्हणजे काय की ते त्या जीवालाच परमेश्वर समजायला सुरुवात करतात, ती मान्यता त्यांच्यामध्ये निर्माण होत असते. ते साधकाचं ते तिथलं वातावरण, तिथलं तो भूमी त्या पद्धतीची असल्यामुळं आपल्या साधकाला तिकडं जायला नाही लावलेलं आहे. महाराष्ट्र ही सात्विक भूमी आहे, त्या सात्विक भूमीत सुद्धा परमेश्वराने आपल्याला सांगितलं आहे गंगातीर, आणि या गंगातीरावरती सुद्धा राहत असताना कुठं जाऊ नये. या महाराष्ट्रात हे सुद्धा परमेश्वराने सांगितलं मातापुरा कोल्हापुरा न वाचावे, ही अविधी आहे आपल्यासाठी. माहूर आणि कोल्हापूर, आता कोल्हापूरला जाण्याचा तर काही विषयच नाही, कारण तिथं काही आपलं स्थान नाही, काहीच नाही आहे, तिकडं त्या भागामध्ये जाण्याचा काही प्रसंग येत नाही. परंतु माहूर हे दत्तात्रयांचं स्थान असल्यामुळं काही लोकांमध्ये एक भ्रम निर्माण झालेला आहे, एकदा तरी जावं. तिथं काही साधक राहतात पण मग काय फरक पडतो, किंवा गेल्याने काय फरक पडतो. कारण गोविंदप्रभू बाबांनी सांगितलं, महादायसांनी विचारलं की आता आम्हाला कोणाला वाढलं, तर म्हणले दत्तप्रभूंना. मग दत्तप्रभूंनाच गोविंदप्रभू बाबांनी जर आपल्याला सांभाळी घातलेला आहे तर मग माहूरला जायला काय हरकत आहे. तर असे बरेच भ्रम विषय व्यवस्था केल्या जातात आणि त्यातून आपण अडचणीत येण्याची शक्यता असते. खरं म्हणजे बरेच लोक जातात पण ते म्हणतात आम्ही गेलो पण आम्हाला काहीच फरक नाही पडला, आणि असं काही नसतं. परंतु पक्षकारांनी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहे. ती प्रचिती जो साधक धर्मावरती आहे, आज ती परीवर आहे, त्यालाच येऊ शकते.
जे अगोदरच मळालेले त्यांना काय फरक पडतो. आणि म्हणून ही प्रचिती कळत न कळत जरी निर्माण झाली तर त्यातून एक शिक आपण घेतली पाहिजे. बरं 1650 स्थानं जरी आपल्या ताब्यात नसेल तर आपण जय तर करतो. 700-800 स्थानं तर महाराष्ट्रात आहेच. एका स्थानावरती देवाने सांगितलं आहे ना, नाही जायचं नाही जायचं, त्यानीवरती काय फरक पडतो. बाकीचे बरेच स्थानं आहे ते करत बसा तुम्ही. त्या स्थानावरती परत परत जा, तिथल्या लीळा आठवा, चिंतन करा. जे आहे त्या स्थानावरती करण्याचा प्रयत्न करा. देवाने सांगितले नाही करायचं तर नाही करायचं. कशासाठी विषय व्यवस्था पाहिजे. परंतु ही विषय व्यवस्था जो करतो तो कोण आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परमेश्वराने वारलेलं आहे, परमेश्वराने न जाण्यासाठी सांगितलेलं आहे, ब्रह्मवाणी आहे. आणि या परमेश्वरावरती आपली किती निष्ठा आहे, समर्थवादावरती किती भाव आहे, यावरती हे स्वीकारणं न स्वीकारणं ठरत असतं. हे मात्र आपल्यासाठी अविधी आहे. मग तो नामधारक असो किंवा वासनिक असो किंवा साधक असो, सर्वांसाठीच अविधी आहे. देवाने असं सांगितलं नाही का ज्यांनी अनुसरलेले, ज्यांनी त्याग केलेला आहे, ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे त्यांनीच तिथं जाऊ नये असं नाही आहे. एखादा वासनिकांनी सुद्धा गेला तरी त्याच्यामध्ये मळीनत्व येण्याची शक्यता असते. काही नामधारक गेले तरी मळीनत्व येण्याची शक्यता असते. आणि हे अनुभव मला आलेले आहे. एक वासनिक कळत न कळत माहूरला गेल्यानंतर पूर्वी त्यांची ज्या अभ्यासाची जी बुद्धी होती तीक्ष्ण, ती बदलली. सूत्र त्यांचे पाठ होते, नंतर सूत्र त्यांना सांगताच येत नसायचे. त्यांच्यामध्ये एक भ्रम, काही मळीनत्व निर्माण झालं. त्या व्यक्तीने जेव्हा मला सांगितलं तर मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही माहूरला जाऊन आले आणि म्हणून हे होतं आहे, तर त्यावरती उपाय एकच आहे की तुम्ही प्रायचित्त घ्या आणि प्रायचित्त करून परमेश्वराला विनंती करा आणि या नंतर स्मरणावरती भर देऊन सातत्य करा. मग त्या लेवलवरती ती व्यक्ती आली. साधा वासनिक आहे यावरती जर परिणाम होऊ शकतो तर साधकांवरती परिणाम होणारच आहे. परंतु तरीही जर विषय व्यवस्था आपण केली आणि तसं केलं तर ते चुकीचं आहे. देवाने सांगितलं आहे तिथे स्वाभिमानी स्थानी साधकाशी विघ्न करते. कारण देवाने स्पष्ट सांगितलं आहे का जे देवता जे आहे, देवता स्वाभिमानी आहे. तर स्वाभिमानी स्थान आहे त्या विशिष्ट साधकाला मात्र विघ्न करतात. आता जो साधक साधनेवर आहे त्याला विघ्न होईल, जो साधक परीवर आहे त्याला विघ्न होईल, जो परीवरच नाही त्याला विघ्न करण्याचं कारणच नाही आहे. आणि म्हणून आपणही लक्षात घेतलं पाहिजे. जर आपण जाऊन आलो, एखादा कोणी व्यक्ती जाऊन आला आणि तो जर म्हटला तर मला काहीच झालं नाही, तर आपण साधनेवरच नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण मग त्याच्यातून पॉझिटिव्ह विचार करून साधनेवर येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रायश्चित्त करून परत या गोष्टी आपल्याकडून होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. स्मरण चिंतन आपण केलं पाहिजे. हे आपल्यासाठी विघ्न जर परमेश्वराने सांगितलं आहे की तिथं विघ्न होऊ शकतं. आणि लीळाचरित्रामध्ये अनेक लीळा अशा आहे की त्या देवाने सांगितलेल्या आहे. नवमीच्या अनुषंगाने असेल, काही भूत अमावस्येच्या अनुषंगाने असेल, दायंबा असेल, नाथोबा असेल, त्यांना वारलं होतं तरी तो अनुभव तिथं आला. तसं आपणसुद्धा वेळ अवेळ सुवेळ परमेश्वराने सांगितली टाळायला तर ती टाळली पाहिजे. आपल्यासाठी तो अविधीच आहे आणि म्हणून आपण या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. पुढचं सूत्र ते आपल्यासाठी अत्यंत फायद्याचं आहे. अनंतु सामयतेत अनिकून सामाय, अनुक सामयतेत अनंतून सामाय. का अनंत तो अनंत की आता हे जे सूत्र आहे हे विधीमध्ये पण मोडतं आणि अविधीमध्ये पण मोडतं. अविधी कोणत्या अनुषंगाने मोडायचं तर अनंत सामाय म्हणजे दुसरं कोणत्या आपल्या मनामध्ये येऊ न देणं आणि परमेश्वराचं चिंतन सतत करणं. अनंत सामयतेत अनुकून सामाय, अनिकू आपल्या मनामध्ये येणार नाही, जेणेकरून आपला हृदयातला जो परमेश्वर आहे, चिंतन जे आहे, शास्त्रचिंतन जे आहे ते जाणार नाही. म्हणजे तो अविधी पण आहे. आणि विधी काय आहे की सतत आपण परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे, सतत शास्त्राचं चिंतन केलं पाहिजे, सतत आपण चर्चेत असलं पाहिजे. वाचन करा, सत्संग ऐका, कधीतरी चिंतन करा, स्मरण करा. या स्मरणातून सुद्धा आपण सतत परमेश्वराला नामे वेद, नामे बोध, नामे साह्य, नामे प्राप्ती, हे परमेश्वराने नामाचं इतकं मोठं महत्त्व आपल्याला दिलेलं असताना आपण त्याचे जे आधार घेतो ते अत्यंत चुकीचं आहे. एका झाडाची सवय न होय, एका स्थानाची सवय न होय. परमेश्वराने छर्दवाच्या संदर्भात आपल्याला हे सांगितलं, आपण बघितलं की एका ठिकाणची सवय झाली नाही पाहिजे. आता आजकाल स्थायिक आश्रम तयार झालेले आणि तिथंच आपण राहतो. परंतु या अनुषंगाने आपण आता काळानुरूप हे बदललं जरी असलं तर एका झाडाची सवय न व्हावी म्हणजे काय, एका विधीची सवय, एकच तेच आपण करू नये. आपण कधी स्मरण, कधी चिंतन, कधी वाचन, कधी पोथी, कधी ह्या जागेवर, कधी त्या जागेवर, तिथली तिथंसुद्धा आपण या करू शकतो. तर या ज्या गोष्टी आहे
त्याविषयी हे का बरं, तर त्या जागेविषयी आपल्याला आपल्या मनामध्ये एक प्रेमाचा भाव, एक अटॅचमेंट निर्माण झाली नाही पाहिजे. मग व्यक्तीविषयीसुद्धा अटॅचमेंट निर्माण नाही झाली पाहिजे किंवा जागेविषयीसुद्धा अटॅचमेंट निर्माण नाही झाली पाहिजे, विशिष्ट पदार्थाविषयीसुद्धा अटॅचमेंट निर्माण नाही झाली पाहिजे. स्मृतिस्थळामध्ये एक साधक आहे की जे त्या जड पदार्थाची आवड निर्माण झाली तर घाण्यावर बसावं लागलं आणि धर्म भ्रष्ट झाले. नंतर त्यांच्यावरती परमेश्वर कृपा म्हणून दुसऱ्या साधकाच्या माध्यमातून त्यांना तिथून काढण्यात आलं. तर या ज्या गोष्टी आपण म्हणतो काय फरक पडतो, पण फरक पडतो. हा फरक जो साधनेवर असतो, जो परीवर असतो, ज्याला परमेश्वराची चाड आहे, फक्त आणि फक्त तू माझा, मी देवाचा देव माझा या भावनेनी जो चाललेला आहे धर्मावरती, त्याला मात्र खूप फरक पडतो. आणि म्हणून त्याच्यासाठीच विधी अविधी आहे. ज्याला तो नामधारक असेल, वासनिक असेल, ज्याला देव हवा आहे, त्यांनीसुद्धा ह्या गोष्टी पाळल्या पाहिजे. तर एका ठिकाणाची, एका जागेची, एका व्यक्तीची, एका पदार्थाची सवय होणार नाही. कारण तुम्ही सांगता सवय ती काहीशीची नाही व्हावी, हे सूत्रच आहे, ते पुढे येणारच आहे. कशाचीच सवय झाली नाही पाहिजे. कारण सवय हा माणूस सवयीचा गुलाम होऊ शकतो, वृत्ती अधीन होऊ शकतो, स्थिती अधीन होऊ शकतो आणि त्यावरतून परमेश्वराच्या धर्मावरून आपण जाऊ शकतो. म्हणून या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की आपण परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे ते आपण किती पाळू शकतो, किती पाळायचं असतं, नाही पाळलं तर काय प्रॉब्लेम येऊ शकतो, काय अडचण येऊ शकते, हे आपण लक्षात घेऊन पुढं चाललं पाहिजे. भोगस्थानी न बैसावे, जिथं भोग दिला जातो. आता बऱ्याच ठिकाणी आपण प्रवास करतो, एका कुठं तिथे जाऊ शकतो, तिथं बसल्यानंतर आपण अगोदरच विचार केला पाहिजे का ते काय आहे. किंवा आपण रस्त्याने जात असताना जेवणाची प्रसंग येतो, पाणीची बॉटल घेण्याचा प्रसंग येतो, का जिथं नॉनव्हेज हॉटेल आहे तिथं आपण या गोष्टी टाळल्या पाहिजे, त्याच्या आजूबाजूलासुद्धा टाळल्या पाहिजे. किंवा एखादं आपलं संबंधी आहे पण ते नॉनव्हेज खातात, ते धर्मावर नाही आहे, तिथं जाण्याचं आपण टाळलं पाहिजे. ते व्यक्ती आहे ती टाळलं पाहिजे. जिथं हिंसा होत असते त्या जागा आहे, जे लोक हिंसक आहे, तामस प्रवृत्तीचे आहे, त्या व्यक्ती आहे, अशा ठिकाणी आपण गेलो नाही पाहिजे, तिथं बसलो नाही पाहिजे. देवतेचं आहे ते आपल्यासाठी तर नपाळतच आहे. किंवा अशा ज्या जागा आहे, संबंधी आहे, व्यक्ती आहे, प्रवृत्ती आहे, ही आपण लक्षात घेत. एखादी व्यक्ती निगेटिव्ह विचाराची आहे, धर्माची जरी असली पण निगेटिव्ह विचाराची आहे, समर्थवादाची निष्ठा नाही आहे, भाव नाही आहे, ही व्यक्तीसुद्धा आपल्याला भोगस्थान आहे. ही व्यक्तीचा संगतसुद्धा आपल्यासाठी अडचणीच आहे. पण एखादी व्यक्ती आहे का धर्माची आहे, दैवराटीची आहे, परंतु विकल्पजनित क्रिया करतात, कर्मकांड करतात, विधी करतात, अन्य देवतेच्या अनुषंगाने मिश्रभक्ती करतात, तर ती व्यक्तीसुद्धा आपल्यासाठी भोगस्थानच आहे, भोग व्यक्तीच आहे. म्हणून आपण या गोष्टी टाळल्या पाहिजे. पक्षकारांनी तर सांगितलं यांना सावलीला बस ठेवू नये आणि यांच्या सावलीला आपण उभं राहू नये, कारण आपल्यामध्ये मलिनत्व येण्याची शक्यता असते. तर ह्या ज्या गोष्टी आहे आपण बाह्य अंगाने त्या समजून घेतल्या पाहिजे. लेपाच्या देवळी न बैसावे, जिथं देवतेच्या अनुषंगाने दररोज पूजा अर्चा चालते किंवा त्या मंदिरात तर जाण्याचा विषयच येत नाही अन्य मंदिरामध्ये, परंतु आटन विजन करत असताना काही साधकांना तसा प्रसंग निर्माण जर झाला तर कुठं राहावं कुठं नाही राहावं या अनुषंगाने आपण तिथं टाळलं पाहिजे. आता बरेच नामधारक वासनिक मला फोन करतात की बाबा काही मित्र आहे अन्य, त्यांच्याबरोबर जायचं आहे. आता ते आपल्या मंदिरात येतात, जाता जाता जे बी स्थानं लागतील ते आम्ही करतो. मग ते अन्य मंदिरात पण जातात, मग ते म्हणतात काय फरक पडतो, आम्ही काही दर्शन घेत नाही किंवा काही प्रसाद खात नाही, मग आम्ही त्यांच्याबरोबर गेलो तर चालेल का, आणि गेलं तर काय फरक पडतो. तर परमेश्वरांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जाऊ नये, कारण तिथं गेल्यानंतर त्या देवतेला त्याचा अभिमान आहे, तिथलं त्याचं ती मर्यादा आहे, तिथली ती त्यांची शक्ती आहे, ती कार्यरत आहे. त्याच्यामुळं आपल्याला मलिनत्व येतं. ते आपण त्या मूर्तिकं बघितल्यानंतर आकर्षण निर्माण होऊ शकतं. जे तीर्थक्षेत्र जे आहे ते आपलवण्याचा प्रयत्न करतात, त्याचा आपल्यावर प्रभाव होतो. आपण मंदिर बघतो, आपण म्हणतो अरे वा किती सुंदर मंदिर आहे, किती मोठं आहे, हे देवतेच्या ठिकाणी किती सुंदर ट्रस्ट आहे, तिथं कसं आहे, तिथं कसं आहे, अप्रत्यक्षरित्या त्या देवतेची आपण स्तुती करतो. कारण एखाद्या घरामध्ये आपण गेल्यानंतर घर किती सुंदर बांधलं तुम्ही, त्याचा कलर किती चांगला आहे असं म्हटल्यानंतर तो जो घर मालक आहे त्याला बरं वाटतं की नाही. तसंच त्या मंदिरात राहणारी ती देवता आहे, त्या अनुषंगाने जर आपण म्हटलं तर तो एक प्रकारचा विकल्पच आहे आणि त्यातून आपण जाऊ शकतो. म्हणून प्रवासात जात असताना या गोष्टी स्पष्ट सांगितल्या पाहिजे की बाबा
तुम्ही आमच्या मंदिरात यायलाच पाहिजे असा काही हट्ट नाही आहे. तुम्ही नाही आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. तुम्ही समजून नाही घेत ती गोष्ट वेगळी. परंतु मी तुमच्याबरोबर तुमच्या मंदिरांमध्ये येणार नाही, कारण तिथं काय असतं, काय पाहण्यासारखं असतं. काही लोक म्हणतात एक पर्यटन म्हणून जायला काय हरकत आहे किंवा पाहायला काय हरकत आहे. पाहणं म्हणजे काय नेमकं, ते आपल्याला आकर्षित करणार आपली मानसिकता. काय सुंदर आहे, काय सौंदर्य आहे, काय कलाकारी आहे, असं आपल्या मनात येत असते. आणि आल्यानंतर त्या गोष्टी आपोआपच पुढं जाऊन आपल्याला लक्षात येत नाही. ह्या गोष्टी आपोआप हळूहळू मळीनतो येतं. आणि असे व्यक्ती आमच्या संपर्कात आलेले आहे. आणि ते कसे धर्मावरून गेले, कसे विपरीत झाले, हे आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहे, हा आविधी आहे, परमेश्वराची ब्रह्मवाणी आहे, परमेश्वराने श्रीमुखी सांगितलेलं आहे. आणि हे आपल्यासाठी भलं आहे, आपल्याच्या हिताचं आहे. हे आपण समजून घेतलं तर ते आपण टाळलं पाहिजे. लिंगचिन्ह मुद्रा न व्हावी. आता समाजात राहत असताना आम्ही विशिष्ट धर्माचे, पंथाचे या अनुषंगाने या गोष्टी आपण करत नाही. परंतु एक लिंगचिन्ह ज्याप्रमाणे इतर अन्य लोक जे आहे हे ठेवतात बघा, एखादं डमरू ठेवतं, कोणी त्रिशूलच ठेवतं, कोणी काय ठेवतं, कोणी काय ठेवतं. त्या देवतेच्या भक्तीच्या अनुषंगाने त्या देवतेचे जे अवजार आहे किंवा हे आहे काही चिन्ह आहे ते बाळगतात आणि त्याच्यावरून आपल्याला ते लक्षात येतं. तसं आपण मात्र या गोष्टी केल्या नाही पाहिजे, या गोष्टी आपण ठेवल्या नाही पाहिजे, जेणेकरून परमेश्वराने स्पष्ट सांगितलं मनुष्य मात्र होऊन असावे. ह्या गोष्टी आपण न टाळण्याचं काय कारण की साधं सरळ परमेश्वराची भक्ती करणारे आपण, परमेश्वराने आपल्याला कसं राहायला सांगितलं हे आपण समजून घेऊन त्या पद्धतीनं आपण राहिलो पाहिजे. बरेच लोक या चिन्हांचा वापर करत असतात, गळ्यात चिठ्ठ्या घालतात किंवा आणखीन काही वेगळ्या पद्धतीनं. ही सारी अन्यथा ज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे. आता गाठी असणं एक काही विशेष बाब नाही. गाठी उलट धर्म अभिमान ठेवून स्मरणासाठी, चिंतनासाठी ते एक साधन म्हणून आपण ठेवली पाहिजे. बाकी ड्रेस कोड आहे, परंतु नामधारक वासनिकांनी या गोष्टीच्या अनुषंगाने बघितलं पाहिजे. बऱ्याच लोकांच्या हातामध्ये धागेदोरे असतात किंवा काही वेगळ्या गोष्टी असतात. तर ह्या गोष्टी आपण न पाळता आपण धर्म कसा आपल्याला सांभाळता येईल आणि त्यापासून आपल्याला धर्म सांभाळताना त्रास होणार नाही याची आपण काळजी घेण्यासाठी लिंगचिन्ह मुद्रा न व्हावी. आता यावरती बरेच विषय व्यवस्था आहे लोकांच्या. विषयापात्र न व्हावे, विषयापात्र न व्हावे म्हणजे ज्या ठिकाणी अशा गोष्टी चालतात त्याला आपण साक्षीदार होऊ नये. त्याबरोबर एखादा चोरी करतोय, त्याच्याबरोबर राहणार आहे, त्यांनी चोरी केलेली नाही आहे, परंतु तो सुद्धा तेवढाच गुन्हेगार असतो. पण एखाद्या ठिकाणी अशा गोष्टी होतात आणि त्या गोष्टी होत असताना आपण त्या सहन करतोय, याचा अर्थ आपण त्या ठिकाणी पात्र झालेलो आहे. ते सहन करणं म्हणजे साक्षीला राहणं, ते समजून घेणं, साक्षीला राहणं, ते स्वीकारणं, ते साक्षीला राहणं. स्वतः तुम्ही जरी करत नसेल तरी ते करण्यासारखंच आहे. आणि म्हणून विषयापात्र न व्हावे या अनुषंगाने हा आपल्यासाठी अविधी आहे. आपण हे थोडक्यात बघतोय जेणेकरून आपल्याला काय टाळता येईल, काय टाळण्यासारखं आहे आणि त्यांनी काय आपल्या जीवनामध्ये, आपल्या साधनेमध्ये काय फरक पडतो आहे हे आपण सहजच या सूत्राच्या माध्यमातून बघतो आहे. कारण सूत्र भरपूर आहे आणि याच्यावरती खूप विस्तृत चिंतन होऊ शकतं. मग त्याचं प्रकरणवश असेल, लीळा असेल, देवाने कोणाला सांगितलं आहे, कोणत्या प्रसंगानुरूप सांगितलेलं आहे. परंतु आपल्याला फक्त थोडक्यात अविधी बघायचं आहे की चालत असताना आपल्याला काय टाळायचं आहे हे आपण बघायचं. एखाद्या व्यक्तीला आपण का टाळतो का त्याची विचारधारा आपल्याशी जुळत नाही, तो आपल्याला आवडत नाही किंवा त्याचा जो स्वभाव आहे, त्याची जी व्यसन आहे, त्याचं जे राहणीमान आहे ते आपल्याला आवडत नाही, आपल्या राहणीमानाला सूट होत नाही, म्हणून आपण टाळतो. तसं आपल्या परमेश्वर प्राप्तीच्या साधकांनी त्या साधनेवर जात असताना हे आपल्याला घातक आहे, ते आपल्याला टाळायचं आहे. आणि त्या अनुषंगाने आपण हे सूत्र पाहतो. वृत्त्यादी न होय, स्थित्यादी न होय. हे सूत्र खूप व्यापक आहे. वृत्त्यादी, एखाद्या व्यक्तीला वाटतं की मला इथं झोप येते, तिथं झोप येत नाही, मला हेच आवडतं, तेच आवडतं, तीच संगत पाहिजे, तोच जागा पाहिजे, किंवा मी असं करीलच, मी तसं करणारच नाही. या ज्या वृत्त्याधीन आहे, परमेश्वराने धर्म अत्यंत लवचिक सांगितलेला आहे. प्रसंगानुरूप जे होईल, जे करण्यासारखं आहे, धर्माच्या चौकटीत आपल्याला जे करता येऊ शकतं ते आपण करायची तयारी ठेवली पाहिजे. या आपण मनात मानसिक ठेवलंच नाही पाहिजे की नाही
हे आपण करायचंच नाही, करणारच नाही. आता एक व्यक्ती मला सहजच भेटली, साधक होते. तर ते म्हणे मी आता असं ठरवलं आहे की कोणाला उपदेशच द्यायचा नाही. आता हे तुमच्या ठरवण्यावरती काय असतं, संयोग योग साह्य परमेश्वराच्या कृपेने असेल, परमेश्वराच्या प्रवृत्तीने असेल, माया करून देत असते. आता तुमच्याकडून ज्याला परमेश्वराला द्यायचं आहे ते परमेश्वर ठरवणार आहे. तुम्ही जर ठरवलं तर ते वृत्त्याधीन स्थित्याधीन झाल्यासारखं आहे. मी असंच राहील, मी तसंच राहील, मी हे सोडलेलं आहे, मी खाणारच नाही. आता भिक्षेला गेल्यानंतर तोच पदार्थ आला तर, एक व्यक्ती, मी असेच एका ठिकाणी गेलो, माझ्या शेजारी बसली साधक, त्यांचा एक पदार्थ आला, तो घेतला नाही, दुसरा पदार्थ तरी घेतला नाही. म्हटलं का हो तुम्ही का घेत नाही? म्हणे मी सफेद पदार्थाचा संकल्प सोडलेला आहे. आता संकल्प तुम्हाला कोणी सोडायला लावलेला आहे? जर समोर पात्री पडिले भोजन घे, पात्रात जे येईल ते आपण घ्यायचं आहे, आणि ते किती घ्यायचं, कसं घ्यायचं, हे पात्र परमेश्वराने आपल्याला नियमावली दिलेली आहे. काही बरेच लोक असतात संकल्प सोडतात, मी चहाचा संकल्प सोडला, मी भाताचा संकल्प सोडला, मी याचा संकल्प सोडला, आणि चिंतन करत बसतात, मी याचा संकल्प सोडला. हजारो लोकांना सांगत बसतात की मी याचा संकल्प सोडलेला आहे, मी संकल्प सोडलेला आहे. तर ते सतत चिंतन करणं म्हणजे संकल्प सोडण्यात पडतं का ते? त्याच्यापेक्षा संकल्प सोडण्यापेक्षा निग्रह करा. तो निग्रह आपल्या प्रवृत्तीत, आपल्या विचारात उतरवण्याचा प्रयत्न करा. त्यावरती ठाम राहा की आपल्याला एवढंच खायचं आहे, हा पदार्थ नाही खायचा आहे, तो पदार्थ नाही खायचा आहे. आल्यानंतर मात्र ते कसं टाळण्याचं आहे, आपल्या कुशग्र बुद्धीनं, कुशळतेने आपण तो प्रयत्न करायचा आहे. तर भिक्षेत गेल्यानंतर जर आपल्याला एखादा पदार्थ आला, तो चालत नाही, आपण त्या व्यक्तीला सांगितलं की मला हा चालत नाही, दुसरा त्याच्याकडे नसेल, तर त्याच्यामध्ये रोष निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळं आपण ह्या ज्या गोष्टी आहेत निग्रह करण्याच्या उद्देशाने आपण ठेवल्या पाहिजे. तो निग्रह कसा कधी असला पाहिजे, वृत्ती आधी न होय, स्थिती आधी न होय. असंच तसंच हा जो विषय आहे हा वृत्ती आधी स्थिती आधींचा आहे. ही नियमावली शिथिलता आपल्याला देवाने सांगितलं, संग्रह पाळावा. आता समाजात राहायचं, सामाजिक संकेत पाळायचे, संग्रह पाळावा. एकादशी आहे, सारे लोक उपवास धरतात, आणि आपण समाजात गेलो आणि एखाद्या व्यक्तीने विचारलं तुमचा उपवास आहे का, तर आपण खोटं खोटं म्हटलं तर काय फरक पडतो, हाय उपवास, खाल्ली खिचडी. किंवा एखाद्या ठिकाणी आपण गेलो आणि मी पण डबा घेतला, त्यांनी डबा आणला, आता ते आणणे असल्यामुळे त्यांनी खिचडी आणली डब्यामध्ये, आणि आता आपल्या चपाती भाजी, तो म्हणतो तुम्ही खिचडी घ्या, तुम्हाला मला तर चालत नाही, पण घ्या तुम्ही. आता नाही म्हटलं तर परत प्रसंग निर्माण व्हायचा प्रसंग. आपण तो पदार्थ एक जेवणाचा पदार्थ म्हणून घ्यायचा, तो उपवासाचा पदार्थ म्हणून थोडी घ्यायचा आहे. त्यांनी जरी उपवास म्हणून, तर तो एक पदार्थच आहे ना, त्याच्यामुळे त्यांनी काही फरक पडत नाही. संग्रह पाळण्याच्या उद्देशाने ती लवचिकता नाही, तर आम्हाला चालत नाही, आणि आमचं असं तुमचं तसं असं सांगितल्याने धर्म लोकांपर्यंत चुकीच्या पद्धतीने गेलेला आहे. आणि म्हणून बरेच गैरसमज आपल्या धर्माविषयी समाजाकडून आपल्याला ऐकायला भेटतात, खूप गोष्टी ऐकायला भेटतात. एकदा असंच माझे एक मित्र मला भेटायला आले आश्रमामध्ये, पूर्वश्रमीचे, ते काही उपदेशी नाही. तर गाडीत त्यांची पत्नी गाडीतच बसल्या, ते माझ्याकडे आले, आश्रमात बसले, त्यांनी देवाला हात पण जोडले, आणि म्हटलं तुम्ही एकटेच आली का? नाही नाही म्हणे, तुमच्या वहिनी पण आलेल्या आहे, परंतु तुम्हाला चालत नाही ना, म्हणून त्या गाडीत बसल्या. म्हटलं तुम्हाला असं कोणी सांगितलं का आश्रमांमध्ये लेडीजने यायचं नसतं आणि चालत नाही? बोलवा म्हटलं. म्हणे बोलू, खरंच बोलू. म्हटलं काय अडचण नाही, बोलवा. त्यांना बोलवलं. म्हटलं तुम्ही हे कसं काय असं समजलं? नाही म्हणे असं आम्हाला वाटतं की महानुभावांना हे चालत नाही, स्त्रिया हे ते आश्रमात येणं वगैरे. आणि मग त्यांना मी तत्त्व सांगितलं का महानुभावांनी, म्हणजे महानुभव तत्त्वज्ञान स्वामी श्री चक्रधरांनी सर्वात अगोदर स्त्रीला पूर्ण अधिकार दिलेला आहे. मग तो अध्यात्माचा असेल, मोक्षाचा असेल, परमेश्वराच्या प्राप्तीचा असेल, साधना करण्याचा असेल, हे जेव्हा त्यांना समजून सांगितलं आणि एक पुस्तक दिलं, भक्तिमार्ग समज गैरसमज, त्यांचे मला 2-3 वेळा फोन आले की मी माझ्या मनामध्ये किती गैरसमज होता, किती अज्ञान होतं म्हणे, आणि एवढा प्रगल्भ असा धर्म आहे. धर्माला जेव्हा ते चांगले म्हणतात, अनुकूल होतात, तेव्हा देव त्यांना काय द्यायचं ते देईल, परंतु आपण आपली तर ड्युटी केली पाहिजे. आणि हा गैरसमज का निर्माण झाला? कधीतरी केव्हा तरी कोणीतरी त्यांना असं काहीतरी सांगितलेलं आहे, त्यांना ते जाणवलेलं आहे, म्हणूनच ना, स्वतःच्या मनाने तर कोणी ठरवत नाही. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहे या आपण समजून घेतल्या पाहिजे की संग्रह पाळला परमेश्वराने का लावलेलं आहे, आणि परमेश्वराने स्वतः संग्रह पाळलेला आहे. अनेक ठिकाणी देवानी एकीकडे सांगितलं की चातुर्वर्ण्यामध्ये भिक्षा मागा, घरनं निवडीत भिक्षा करायची, आणि विशिष्ट ठिकाणी गेल्यानंतर ब्राह्मणाच्याच घरी भिक्षा मागायला लावली साधकांना. का बरं असं? तर तिथली समाजव्यवस्था तशी होती. समाजव्यवस्थेला मान देण्यासाठी त्या समाजाच्या व्यवस्थेनुसार
तिथले जे अन्य लोक आहे ते अज्ञान आहे त्यांनी दोष घेऊ नये म्हणून परमेश्वरांनी ती समाजव्यवस्था पाळली. तसं आपल्यालासुद्धा समाजात राहत असताना समाजव्यवस्था पाळण्याच्या अनुषंगाने संग्रह पाळायला लावलेला आहे. याचा अर्थ काय, धर्म लवचिक आहे आणि ती लवचिकता आपण आपल्या बुद्धीच्या कुशलतेने आपण ती समजून घेतली पाहिजे आणि लक्षात घेतलं पाहिजे. हे आपण जर समजून घेतलं, लक्षात घेतलं तर आपल्याला धर्म खूप मोठा अवघड वाटेल असं नाही. अविधीचे तर मनामध्ये खूप भीती असते आपल्या मनामध्ये की हे घडलं तर अविधी होतो काय, ते बोललो तर अविधी होतो काय, असं वागलो तर अविधी होतो काय, दोष लागतो काय, ते आपल्या मनामध्ये होऊन बसलेलं आहे आणि त्यामुळं अनेक अडचणी आपल्याला साधना करताना येत असतात. नामधारक वासनिकांमध्ये हा समज बराच पसरलेला आहे. म्हणून आपण काय नेमकं करायचं हे आपल्याला समजलं पाहिजे आणि हे नेमकं काय नाही करायचे जर समजलं तर धर्म कसा करायचा हे अत्यंत सोपं होऊन जाईल. धर्म आपल्याला अत्यंत सोपा झाल्यानंतर एक स्वभावत आपल्याला तो करता येईल आणि परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने जी आपण साधना करतोय, चिंतन करतोय, मनन करतोय, स्वस्थ चित्ताने आपल्या मनामध्ये कोणत्याही गैरसमज न ठेवता, निगेटिव्ह भावना न ठेवता, एक भीती किंवा न्यूनगंड न ठेवता पाळता येऊ शकतो. म्हणून आपण या गोष्टी समजून घेतोय. आपल्या मनामध्ये नक्की याविषयी काही संभ्रमावस्था असेल, काही प्रतिक्रिया असेल ते नक्की कळवा. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.